शस्त्र आहे हे विटा शस्त्र अतिशय असं घातक असं शस्त्र। या विटा शस्त्राबद्दल सांगायचं झालं तर ही विटा शस्त्राची जी आपण काय प्रमाण जर बघितला लेखी मिळतो, परंतु ज्यावेळेस आपण पन्हाळ्यावरती जाऊ तेव्हा तिथे शिवा काशीदाची मूर्ती आहे, पुतळा आहे, ते त्यामध्ये हातामध्ये ते शस्त्र आहे, ते विटा शस्त्र आहे। हे शस्त्र असं फेकून मारलं जातं समोर, हे फेकून मारलं जातं आणि पूर्ण आपल्या हातामध्ये घेतलं जातं। असं उत्कृष्ट असं पद्धतीचं हा विटा शस्त्र बघू शकता। याला पाठीमागे रस्सी आहे, या रस्सीच्या साईडला पुन्हा शत्रूच्या पोटात खुपसलेलं शस्त्र असं पुन्हा एकदा आपल्याला ओढून घेता येतं। तर हे अतिशय घातक असं शस्त्र, सर्व शस्त्राचं प्रशिक्षण झाल्यानंतर शेवटला याचं प्रशिक्षण असतं। जसं आपण प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशिक्षण घेत जातो, पीएचडी शेवटी घेतो, तशा पद्धतीचं हे शस्त्र शेवटी प्रशिक्षण दिलं जातं। कारण विटा शस्त्र चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, कारण विटा शस्त्र हे फेकताना जर आपण जर समोर फेकलं आणि वरताना जर आपण जर व्यवस्थित पद्धतीने जर पाठीमागे नाही घेतलं तर याचा हा फार आपल्या पोटात घुसू शकतो आणि आपल्यासाठी जेवढा घातक आहे तसं समोरच्या शत्रूसाठी सुद्धा तेवढंच घातक आहे। आणि शत्रू हत्तीवर असो, घोड्यावर असो किंवा लांब असो, त्याला फेकून मारायचं आणि पुन्हा हातात घ्यायचं। तर जेव्हा शत्रूला आपण फेकून मारू विटा त्यावेळेस त्याच्या पोटातून रक्ताच्या कारंज्या उडणार आहे, रक्त त्याचे बाहेर पडणार आहे, ते बाहेर पडणारं रक्त त्या फाळावरती राहून यातून आपल्या हाताकडे येऊ नये म्हणून हा उत्कृष्ट पद्धतीने गोंडा असतो, ते रक्त या गोंड्यामध्ये शोषलं जातं आणि आपल्या हाताची पकडी कोरडी आणि मजबूत राहते। त्यासाठी या गोंड्याचं असं विशेष आकर्षण आहे। तुम्ही या चित्रामध्ये सुद्धा बघू शकता की तिथे सुद्धा गोंडा लावलेला आहे। तर हे विटा असं एक शस्त्र शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी वापरलं, अशी वेगवेगळी शस्त्र वापरले। याची धाडसी साहसी प्रवृत्ती होती महाराजांच्या मावळ्यांची, म्हणून एक एक मावळा दहाना भारी, हजाराला आपले 100 मावळे भारी पडायचे आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं। इथे समोर आपण बघू शकता सर्पिनी तलवार आहे, म्हणजे सापाच्या आकाराची तलवार आहे, जमदार तलवार आहे, समोर